नमस्कार. मी कल्पना धेडे. मी काल जे फेसबुकला रील्स टाकली त्याला मला बऱ्यापैकी लाईक आले. तर ते बघून मला खूप चांगलं वाटलं. ते सगळ्यांचे मी आभार मानते आणि ज्यांनी नुसतं पाहिलं आहे ठीक आहे, त्यांचे पण आभार. पण मला इथे सांगायचं आहे, मला आयुष्याच्या वळणावर भेटलेली माणसं म्हणजे नैना रोकडे कांबळे, निलेश रोकडे, त्याच्यानंतर प्रियांका धुमाळ कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रदीप सादिगले, पंकज महाबळेश्वरकर, विनय जोशी, अनिल जोशी, रेणुका मैड शहाणे, चैताली दर्जी. ही सगळी आयुष्याच्या वळणावर भेटलेली माणसं आपल्याला आठवणीने लाईक करतात. हे बघून खूप चांगलं वाटलं मला आणि मी त्यांचे खूप आभार मानते. प्रदीप सादिगलेंचं खूप दिवसांनी काल मला ते लाईक आलं आणि मला खरंच खूप चांगलं वाटलं आणि आमच्या सगळ्या पहिल्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांची पूर्ण फॅमिली खूप चांगली आहे आणि ते वाईफ पण आमच्या कॉलनीत राहत होते आणि सातारला पण आमच्या कॉलनीत. असा प्रदीप खूप चांगला आहे आणि केव्हा केलं तरी केव्हा आलीस, आहेस ना आता, असं सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांशीच अगदी खूप चांगला वागणारा हसून खेळणार. त्याचं तर खूप चांगलं झालं. हे बघून मला खरंच खूप खूप चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. आणि नैना रोकडे कांबळे पण ही सामाजिक कार्यकर्ती सातारमध्ये, ती पण म्हणजे छान प्रत्येक गोष्टीत हिरिरीने भाग घेते, पुढे असते, ती पण खूप चांगली आहे. असं आहे सगळे. आणि चैताली दर्जी पण चांगली आहे. रेणुकाचा काही प्रश्नच नाही. असे सगळे मला लाईक करत आहेत. आणि विनय जोशी, अनिल जोशी हे पण आम्ही त्यांच्याकडे घरी जा, ते पण फॅमिली खूप सगळी चांगली आहे. त्यांच्याकडे जाऊन पण आलो आम्ही. असे खूप चांगले सगळे आणि मला तुम्ही लाईक करता आठवणीने, हे बघून मला खूप चांगलं वाटते. पंकज महाबळेश्वरकर हे काही मी केव्हा आम्ही भेटलो नाही, पण त्यांच्या ज्या मातोश्री आहेत नैना महाबळेश्वरकर, तर ह्या डॉक्टर महाबळेश्वरकरांच्या मिसेस माझ्या शिक्षिका, मार्गदर्शिका बाई माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या त्या अशा आहेत आणि लाईक करता. छान वाटतं. धन्यवाद.